नॉनव्हेज म्हटलं की नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडाला पाणी ते सुटतंच आणि त्यातही कोकणी नॉनव्हेज म्हटलं तर विचारताच सोय नाही. तर आज आपण आलो आहोत ठाण्यातील चरे या भागात मल्हार नॉनव्हेज सेंटर येथे, जेथे अगदी घरगुती पद्धतीने विविध नॉनव्हेज पदार्थ हे बनवून विक्रीकरिता उपलब्ध आहेत. मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. लॉकडाऊनमध्ये कसं झालं की लॉकडाऊनमध्ये रिसेशनमध्ये माझा जॉब गेला. त्यानंतर मग मी हे पॅशन आहे माझं ॲक्च्युली फूड बनवणं. त्यासाठी मग मी तेव्हा लॉकडाऊनमध्ये मी हळूहळू चालू केलं. मी पहिले सुरुवातीला घरातून पार्सल देत होतो. त्यानंतर आता मग लॉकडाऊन जर एकदा ते पार्सलचं एकदा प्रॉपर झालं त्यानंतर मी आता शॉप चालू केलं स्वतःचं माझं. बाकी आपले पूर्ण आपण कोकण ऑथेंटिक फूड देतो, ट्रेडिशनल टाईपचं टेस्ट देतो आपण पूर्ण. सगळी होमस्टाईल टेस्ट आहे. त्यामुळे आपल्याकडे कस्टमर आहेत ते सगळे रिपीटेड कस्टमर आहेत. सध्याचा आपल्याला रिव्ह्यू तर चांगला आहे याच्या इथे लोकली. मी 2 ते 3 महिने झाले रेग्युलरली या मल्हार हॉटेलमध्ये येतो आहे. या ठिकाणी जे फिश आहेत ते फिश फ्रेश असतात आणि खाण्यासाठी सुद्धा उत्तम आहेत. महाराष्ट्रीयन पद्धतीचं असेल, मालवणी पद्धतीचं असेल, दोन्ही पद्धतीमध्ये या ठिकाणी मासे जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मिळतात. त्यामुळे एक वेगळी चव आणि जर वेगळी टेस्ट अनुभवायची असेल तर मल्हार हॉटेलला नक्कीच भेट द्या. आपण बनवले चिकन करीमध्ये कसं असतं की पहिले कांदा प्रॉपर फ्राय करून घ्यावा लागतो त्यामध्ये. त्यानंतर खडे मसाला टाकावा लागतो त्यामध्ये. ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला तिखट मसाला मीठ हे सगळं टाकून हिंग टाकल्यानंतर चिकन प्रॉपर फ्राय केली का मग त्याचा तो एक जो स्वाद, त्याला जो अरोमा येतो तो खूप छान येतो तो जास्त फ्राय केल्यामुळे. मग त्यानंतर आपण जे आपलं काळं वाटण आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हे आपण त्यामध्ये ॲड करायचं आणि मग पाणी ॲड करतो आपण त्याच्यामध्ये करीसाठी. हे जे फ्राय केल्यामुळे मटण सगळे सुगंध येतो, खूप छान असतो तो. आपण बनवला भेजा मसाला हा खूप एकदम थिक ग्रेव्हीमध्ये बनतो आणि याच्यामध्ये फक्त बोन वगैरे काही नसल्यामुळे तो शिजायलाही हा खूप लवकर शिजतो. त्याच्यामध्ये पहिले आपण मसाला बनवून घेतो त्याचं प्रिपरेशन थोडं वेगळं असतं. पहिले आपण मसाला बनवून घेतो आणि त्यानंतर आपण भेजा फ्राय करतो. भेजा फ्राय केल्यानंतर मग त्यामध्ये आपण परत मसाला ॲड करतो आणि मग त्याची जी टेस्ट असते त्याला फ्लेम दिल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी येते. त्याला आपण गॅसवर फ्लेम देतो. फ्लेम दिल्यावर तो पूर्ण अरोमा त्याचा चेंज होऊन जातो सगळं. त्यामुळे ते खूपच अगदी ऑथेंटिक आणि छान टेस्ट येते त्याला. आपण बनवलं होतं बोंबील फ्राय हे म्हणजे सी फूड किंवा फिश हे कोकणातला अगदीच रेग्युलर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. त्याच्यासाठी आपलं प्रिपरेशन वेगळं असतं. त्यामध्ये ओल्या नारळाचा आपण मसाला यूज करतो आणि बाकी लाल तिखट पुन्हा हळद हे बाकीचे इन्ग्रेडियंट त्यामध्ये असतातच. आणि ते थोडं क्रिस्पी होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ लावतो. तांदळाचं पीठ लावल्यामुळे त्यांना थोडा कसं क्रिस्पी होतात ते एकदम. त्यामुळे ते खायलाही खूप सुंदर लागतात. मी रेग्युलर 2-3 महिने इकडे येतो आहे. इकडचा पायापाव मला खूप आवडतो. गेले 2-3 महिने मी पायापाव वगैरे इकडूनच घेऊन जातो. माझ्या वाईफलासुद्धा पायापाव भरपूर आवडतो. एकदा टेस्ट करा, तुम्हाला आवडेल. अनिरुद्ध जहागीरदार, न्यूज 18 लोकमत, ठाणे.